मित्रांनो, आज आपण जो अभंग ऐकणार आहोत तो साधा अभंग नाही. हा अभंग आहे संत तुकाराम महाराज यांचा. आणि या एका अभंगात त्यांनी अशी गोष्ट सांगितली आहे जी माणूस आयुष्यभर समजून घेत नाही. हा अभंग आपल्याला सांगतो की आपण आयुष्यभर काय शोधत आहोत आणि का शोधत आहोत. पण आश्चर्य म्हणजे हा अभंग आपण ऐकतो पण त्याचा खरा अर्थ आपल्याला कधी समजतच नाही. म्हणूनच आज आपण फक्त हा अभंग ऐकणार नाही, आपण तो समजून घेणार आहोत, अनुभवणार आहोत आणि कदाचित आज तुम्हाला तुमच्या मनात चाललेलं उत्तर मिळेल. पण त्याआधी आपल्या आजीच्या जीवनाकडे एकदा बघूया. मित्रांनो, आज आपण सगळे धावत आहोत, कोणी पैशांसाठी, कोणी नावासाठी, कोणी सुखासाठी. आणि खरं सांगायचं तर आज अनेकांकडे सगळं आहे, पैसा आहे पण मन शांती नाही, घर आहे, माणसं आहेत पण समाधान नाही, हातात मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे पण आत कुठेतरी एक रिकामीपणा आहे. दिवसभर आपण स्वतःला बिझी ठेवतो पण रात्री शांत बसलो की मनात एकच भावना येते, काहीतरी कमी आहे. पण ते काय आहे हे मात्र कधीच समजत नाही. मित्रांनो, याला संतांनी एक सुंदर नाव दिलं आहे, डोळ्यांची भूक. म्हणजे अशी भूक जी कितीही मिळालं तरी कधीच संपत नाही. आणि या डोळ्यांच्या भुकेचं खरं उत्तर एका अभंगात दिलं आहे. मित्रांनो, अभंग जाणून घेण्यापूर्वी एक विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा. अभंग. पाहता श्रीमुख सुखावले, सुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या, काय सांगू वाचाळले मन, रूप पाहता हरपले भान, तुका म्हणे माझे हेची धन, पाहिन पांडुरंग चरण. मित्रांनो, हा फक्त अभंग नाही, ही आपल्या मनाची अवस्था आहे. हा अभंग आहे संत तुकाराम महाराज यांचा. त्यांच्या प्रत्येक अभंगात जीवनाचं सत्य आहे, आपल्या मनातल्या वेदना आहेत आणि त्यातून बाहेर पडायचा मार्गही आहे. म्हणूनच त्यांचे अभंग फक्त शब्द नाहीत, ते अनुभव आहेत, ते जगण्याची दिशा आहे. मित्रांनो, चला जाणून घेऊया या अभंगाचा अर्थ. संत तुकाराम महाराज म्हणतात, पाहता श्रीमुख सुखावळे, सुख डोळ्यांची भूक न वजे माझ्या. संत तुकाराम महाराज म्हणतात की देवाचं सुंदर मुख पाहिल्यावर मन आनंदाने भरून जातं, पण तरीही डोळ्यांची भूक भागत नाही. म्हणजेच देवाचे दर्शन पुन्हा पुन्हा घ्यावं असं वाटतं. काय सांगू वाचाळले मन. ते म्हणतात की रूप पाहता हरपळे भान. देवांचं रूप पाहिल्यावर मन इतकं हरपून जातं की शब्दच सुचत नाही. भान हरपून जातं, स्वतःचं भानही राहत नाही. तुका म्हणे माझे हेची धन, पाहिन पांडुरंग चरण. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासाठी खरं धन म्हणजे देवाचं दर्शनच आहे. मी नेहमी पांडुरंग यांच्या चरणाचं दर्शन घेत राहीन. हा अभंग सांगतो की खरं सुख बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही, ते फक्त देवाच्या दर्शनात, भक्तीत आहे. जेव्हा माणूस देवात पूर्णपणे रमतो तेव्हा मन शांत होतं, इच्छा कमी होतात आणि खरी समाधानाची अनुभूती मिळते. देवाचं दर्शन म्हणजेच आयुष्याचं खरं समाधान. मित्रांनो, आता एकत्र पाहिलं तर हा अभंग आपल्याला एक खूप मोठं सत्य सांगतो. तो म्हणजे आपण आयुष्यभर जे काही शोधतो, सुख, समाधान, आनंद, ते बाहेरच्या गोष्टींमध्ये नाहीच. आपल्याला वाटतं की पैसा मिळाला की आनंद मिळेल, लोक मिळाले की मन भरून जाईल. पण खरं काय आहे, मन कधीच पूर्ण भरत नाही, कारण आपण चुकीच्या ठिकाणी शोधत असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, खरं समाधान फक्त देवाच्या दर्शनात आहे. जेव्हा माणूस भगवान विठ्ठलामध्ये रमतो तेव्हा डोळ्यांची भूक संपते, मन शांत होतं आणि आतली पोकली भरून येते. म्हणूनच हा अभंग आपल्याला म्हणतो, बाहेर सुख शोधू नकोस, एकदा आत वळा, देवात वळा, तिथेच खरं समाधान आहे. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे, या मनाच्या बेचैनीवर उपाय काय? संतांनी खूप मोठा उपाय सांगितलेला नाही, त्यांनी खूप सोपा मार्ग दिला आहे. तो म्हणजे नामस्मरण. रोज फक्त 2 मिनिटं, हो फक्त 2 मिनिटं मनापासून घ्या, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त प्रेमाने नाव घ्या. हळूहळू मन शांत होईल, आतली पोकली भरून येईल आणि जे आपण बाहेर शोधत होतो
ते आतच सापडेल. कारण देवाचं नाव म्हणजे फक्त शब्द नाही, ती एक शक्ती आहे जी मनाला स्थिर करते, शांत करते. तर मित्रांनो, शेवटी संत तुकाराम महाराज इतकंच सांगून गेले, तुका म्हणे माझं खरं धन, पाहिन पांडुरंग चरण. म्हणजेच या जगातलं सगळं मिळालं तरी खरं समाधान फक्त देवाच्या चरणीच आहे. आजपर्यंत आपण खूप काही मिळवलं, पण एकदा स्वतःला विचारून बघा, मन खरंच शांत आहे का? मित्रांनो, जीवनभर आपण बाहेर सुख शोधत राहणार आहोत की एकदा आत वळून खरं समाधान शोधणार आहोत? तुम्ही काय शोधताय, बाहेरचं सुख की आतली शांती? जर हा अभंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर अशाच मनाला शांती देणाऱ्या अभंगांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.